तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर नेटकीच एक नवीन रेसिपीची सिरीज सुरू झाली आहे, ज्याच्यामध्ये शेवग्याच्या पानापासून रेसिपी बनवल्या जाणार आहेत. फक्त शेवग्याच्या पानाचा वापर करूनच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवणार आहे. शेवग्याची पानं खूप हेल्दी असतात, याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन असतात आणि न्यूट्रिशन असतात, जे आपल्या शरीरातील 350 रोगावर काम करतात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजची जी रेसिपी आहे ती बनवायला तर एकदम झटपट आहे, 5 मिनिटात बनवू शकता, पण खायला तेवढीच टेस्टी देखील आहे. आज मी बनवलेला आहे शेवग्याच्या पानाचा ठेचा. आता बरेचदा काय होतं, शेवग्याची भाजी हेल्दी आहे, खायलाही पाहिजे, पण नेमकी दररोज कशी बरं तीच करून खाल्ली तर माणसाला खावं असं वाटत नाही. पण हप्त्यातून 1-2 वेळेस थोडी वेगवेगळ्या पद्धतीने ही शेवग्याच्या पानाची जर भाजी खाल्ली ना, तर तुमची जीवनशैलीमध्ये एवढा फरक जाणून येईल आणि तुमच्या शरीरामध्येही एवढा फरक जाणून येईल ना, कारण याच्यामध्ये खूप सारे असे जीवनसत्व आहेत जे आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत. जर तुमचे कुठं गुडघे दुखत असतील, चाळे दुखत असतील, कुठं सुजन आलेली असेल, त्याच्यावर तर हा रामबाण उपाय आहे. या भाजीमध्ये कॅल्शियम खूप सारं आहे. तसंच वेट लॉसमध्ये तर खूप मदत करते, कारण याच्यामध्ये कॅलरीज नाहीच्या बरोबर असतात. तसंच फायबर, मॅग्नेशियम म्हणजे सर्व प्रकारचे जीवनसत्व याच्यामध्ये आहेत. ही भाजी एकमेव अशी भाजी आहे जी आपल्या शरीरातील 350 रोगावर जवळपास काम करते. तर याच्या पुढे मी तुम्हाला सांगूच काय शकते. तर त्याच्या तव्यामध्ये तेल गरम करून जिरे लसण टाकून घेतला. नंतर त्याच्यात भाजी टाकली, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे टाकले. छान 2-3 मिनिट खरपूस तव्यावर भाजून घेतले आणि वरतून तवा ठेवला. वरतून चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता मी जसं आम्ही आमच्या गावाकडे ठेचा बनवतो का तशा पद्धतीने ठेचा बनवत आहे. तुम्हाला असा रगडायला येत असला तर नक्की रगडा. तुम्हाला सवय नसली तर डायरेक्ट हे मिक्सरमध्ये फिरून घ्या. तर याला मला कमीत कमी 10 मिनटं लागले या पद्धतीने बारीक व्हायला. थोडं तव्यावर लेट रगडून होतं, पण ठीक आहे. मला आवडतं असं रगडायला तर रगडीलं मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने मिक्सरमध्ये फिरवायचं असलं तर फिरू शकता, उकळात कुटायचं असलं तर उकळात कुटू शकता. तर मस्त झणझणीत असा शेवग्याच्या पानाचा ठेचा झालेला आहे बघा. हा ठेचा ना आवर्जून वरण भाताला तोंडी लावायला घ्या. वरण भाताची तुमच्या टेस्टच वाढल आणि वरण भातात जेवढे विटॅमिन्स, जीवनसत्व असतात ते जीवनसत्व हा ठेचा डबलच करल. नक्की तुम्ही तुमच्या घरी हा ठेचा ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.